करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज आपला 89वा भाग. यामध्ये माइंडसेट आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामधला एक अत्यंत महत्वाचा भाग आपण आज बघणार आहोत. तो आहे रागावर नियंत्रण कसे मिळवाल, म्हणजे अँगर मॅनेजमेंट. आणि या विषयाला सुरुवात करत असताना एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. पाठीमागच्या 7 दिवसात तुम्हाला अनावर होणारा राग एकदा तरी येऊन गेलेला आहे अशा लोकांनी फक्त हँड रेज करा. पाठीमागच्या 7 दिवसामध्ये अनावर होणारा राग एकदा तरी येऊन गेलेला आहे अशा लोकांनी फक्त हँड रेज करा. फक्त दोघांनाच आलेलं आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं रागावर नियंत्रण चांगलं आहे. तुम्ही सेशन मधनं बाहेर पडला तरी चालेल, तुमच्यासाठी सेशनची आवश्यकता काही नाही आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, रिॲक्शन क्लिअर करा. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की प्रत्येकाला राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे राग येणं म्हणजे तुम्ही फार चुकीचा आहात, वाईट आहात असं अजिबात नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. पण त्या रागाचा आरोग्य, नातेसंबंध, करिअर लक्षात याच्यावर काय परिणाम होतो, रागावर नियंत्रण कसं मिळवायचं, याची सायंटिफिक मेथड काय आहे आणि त्याचे प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय आहेत, हे थोडंसं आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या, राग दाबून चालत नाही. पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा की मला राग येतो, लक्षात. मग या ठिकाणी तो दाबून ठेवण्यापेक्षा तो नॅचरली कशा पद्धतीने कंट्रोल केला पाहिजे, त्याचे इम्पॅक्ट काय होत असतात, हे जर समजून घेतलं तर कदाचित आपण या सिच्युएशन चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. लक्षात घ्या, साधारणतः तुम्ही जर करता पाठीमागे पान उलटून बघितलं आपल्या आयुष्याचं, तर पाठीमागच्या 30 दिवसामध्ये तुम्ही किती वेळा रागावलात याचा विचार करा. आणि रागात तुम्ही जी काही कृती केली त्या कृतीचा नेमका परिणाम काय झाला, म्हणजे त्या कृतीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पश्चातापाची वेळ किती वेळेला आली, हे जर तुम्ही लिहायला सुरुवात केलं, कारण आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड नाही आहे. लक्षात घ्या, ह्या गोष्टी घडत जातात, पण किती वेळा डेटा आला तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं त्याच्यावरचं काम करणं सोपं जाणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीत तर ते थोडंसं आपण समजून घेऊया. बहुतांशी जे काही व्यक्ती आहेत ती रागामध्ये व्यक्त केलेल्या कृतीवर 90% माणसं जे आहेत ते पश्चाताप व्यक्त करतात, कारण ते जे काही बोललं, ती जी काही कृती झाली ती चुकीची झाली असं त्यांना वाटत असतं. हे लक्षात घ्या. पुन्हा मी सांगतोय, राग ही नैसर्गिक कृती आहे. आपल्याला या ठिकाणी राग येणं लक्षात, पण रागावर नियंत्रण मिळवणं हे तुमचं या ठिकाणी खऱ्या पद्धतीचं एक या ठिकाणी स्किल आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे लक्षात त्याच्यामध्ये, कारण राग जो आहे तो या ठिकाणी सायन्स, त्यानंतर तुमची सायकोलॉजी आणि तुमची या ठिकाणी असणारी भारतीय परंपरा याच्यानुसार आपण आज शिकण्याचा प्रयत्न करत आहोत की राग म्हणजे नेमकं काय, तो कंट्रोल कसा करायचा, तो डायव्हर्ट कसा करायचा, याच्यावर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात, राग कधी येतो, एखादी अन्यायकारक गोष्ट झाली, एखादी धोकादायक गोष्ट काहीतरी घडते, अपेक्षाभंग होतो, असं ज्या वेळेला वाटणारी भावना निर्माण झाली की तीव्र पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला रागाची भावना तयार होत असते. लक्षात घ्या, एक नैसर्गिक भावना मी पुन्हा पुन्हा सांगते, कधी भीती, आनंद, दुःख याप्रमाणे राग देखील एक मूळ भावना आहे. ती या ठिकाणी प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं किंवा वाईट पद्धतीने या ठिकाणी त्याचा वापर करणं हे आपल्या हातात असतं. लक्षात घ्या, आपल्याला धोक्यापासून सावध करणारी ती घटना आहे, अन्याय झाला तर उभं राहायला सांगणारी ती एक या ठिकाणी भावना आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. पण राग दोन प्रकारचे, कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि एक डिस्ट्रक्टिव्ह आहे. कन्स्ट्रक्टिव्ह कसा, की अन्यायाविरुद्ध उभा राहणं, म्हणजे आपले भगतसिंग, गांधीजी, आंबेडकर यांनी काय केलं, व्यवस्थेविरुद्धचा राग या ठिकाणी व्यक्त केला, ते कन्स्ट्रक्टिव्ह उभे राहील. आणि डिस्ट्रॅक्टिव्ह आक्रमक म्हणजे काय, की बदला घेणं, हाणामारी करणं. लक्षात, म्हणजे राग आला म्हणून या ठिकाणी डोक्यात दगड घातला, मग तो मरून गेला, याला 14 वर्षाची या ठिकाणी जन्मठेप झाली किंवा याला फाशी झाली, अशा पद्धतीचे जे तुम्ही घटना बघता आपल्या आजूबाजूला, तर हे रागाचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी इथं बघायला मिळतात. लक्षात घ्या, रागाच्या वेळेला नेमकं मेंदूत घडतं काय, हा फार महत्वाचा भाग आहे. लक्षात, तो माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं काय होतं की अमिगडा म्हणून एक या ठिकाणी इमोशनल ब्रेन आहे आपल्याकडचा. लक्षात, तर तो इमोशनल ब्रेन जो आहे तो काम करायचं बंद करतो राग आला की. लक्षात घ्या, म्हणजे काय, भीती, राग आणि धोका ओळखणारा भाग असतो, तो राग आला की पहिला 1 सेकंदात या ठिकाणी तो अमिगडाला जो आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि आपल्या इमोशनल ब्रेनवर पहिला अटॅक होतो. लक्षात, दुसरं काय होतं, लॉजिकल ब्रेन, म्हणजे रागावरचं या ठिकाणी ज्या वेळेला तुमचं या ठिकाणी हे होतं, इमोशनल ब्रेन ज्या वेळेला तुमच्या रागाची भावना जास्त ऍक्टिव्ह होते, त्यावेळेला लॉजिकल ब्रेन हा या ठिकाणी काम करायचं बंद करतो. हे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला या ठिकाणी तसा राग आला की विचार, निर्णय आणि नियंत्रण
हा भाग फक्त तुम्ही शांत असताना ऍक्टिव्ह असतो आपला. राग आला की हा डिएक्टिव्ह होऊन जातो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे बॉडी कंट्रोल. म्हणजे ट्रेस हार्मोन लगेच शरीरामध्ये रिलीज होतात आणि बॉडीवरचा कंट्रोल आपला या ठिकाणी सुटून जातो. आपण नको असणाऱ्या काही गोष्टी करून बसतो, लक्षात घ्या. त्यामुळे रागाचं शास्त्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 6 सेकंदासाठी तुमची विचार क्षमता शून्य करतं. तर ते 6 सेकंद तुम्हाला थांबता आलं पाहिजे. रागाच्या क्षणी मी तुम्हाला सांगितलं काय, की 6 सेकंदामध्ये तुमची जी पूर्ण लॉजिकल थिंकिंग थांबलेली असते, बॉडी कंट्रोल या ठिकाणी तुमचा गेलेला असतो, तो 6 सेकंद तुम्हाला कंट्रोलमध्ये राहणं हे सवयीचा पार्ट आहे. बाय प्रॅक्टिस त्या गोष्टी करतात. काय घडतं शरीरात लक्षात घ्या. तर त्या पहिल्या 6 सेकंदामध्ये या ठिकाणी तुमचे काय होतात, की कोलेस्ट्रॉल या ठिकाणी किंवा हार्मोन्स जे आहेत ते या ठिकाणी जास्त रिलीज होतात, बॅड जे असतात ते. तुमच्या या ठिकाणी हार्टबीट जे आहे, ते हार्टबीट साधारणतः 80 ते 120 पर्यंत गेलेले असतात. ब्लड प्रेशर जे आहे ते 120 180 पासून 120-80 पासून 160 ते 100 पर्यंत वाढलेलं असतं. तुमचा स्नायू या ठिकाणी थोडेसे ताठरता आलेले असते. हाताच्या मुठ्या आपण या ठिकाणी आवळायला लागतो, बऱ्याच वेळा बघता, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी श्वास थोडासा या ठिकाणी मोठमोठ्याने आपण घेत असतो. उथळ श्वास या ठिकाणी होतो. बऱ्याच लोकांचे चेहरे लाल होतात, चेहरा गरम होतो आणि त्याच वेळेला आपली डायजेशन सिस्टम बंद होते. आपली या ठिकाणी पचन क्षमता या ठिकाणी काय होते, बंद होते, हे लक्षात अशा होते. मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला शरीरामध्ये घडत असतात त्यावेळेला आपल्याकडनं होणाऱ्या चुका, त्यापेक्षा या ठिकाणी आपण ही 6 सेकंदाची थेरी जी आहे ती समजून घेतली पाहिजे. 6 सेकंद जिंकला की तुम्ही 90% लढाई जिंकलेली असते, हे लक्षात घ्या. राग येण्याची प्रमुख 10 कारणं आपण समजून घेऊ. पहिलं अपेक्षाभंग, जे हवं ते मिळालं नाही तर. दुसरा अपमान, आत्मसन्मानावर घाव घातला तर. तिसरं थकवा, भूक आणि झोप कमी असेल तर. ही शरीराची या ठिकाणी गरज असते, ते जर नाही झाली तर तुम्हाला या ठिकाणी राग जास्त यायला लागतो. आणि सातत्यानं कंपॅरिझन करत राहणं, दुसऱ्याशी कंपॅरिझन करत राहणं, हे या ठिकाणी राग येण्याचं पहिल्या ह्याच्यातलं वैयक्तिक कारणांमधलं असलं. वातावरणातली कारणं काय, एक तर ट्रॅफिक, गर्दी, आवाज, गोंगाट जास्त असेल तर आपल्याला राग यायला लागतो. उष्णता जास्त असेल, आता आता तुम्ही अनुभवत असाल सगळीकडचे या वेळेला, लक्षात घ्या. आणि टेक्निकल अडचणी, म्हणजे आता तुम्हाला सेशन जॉईन करायचं पण स्लो इंटरनेट आहे, हँग होतंय, तुम्हाला या ठिकाणी ऐकताच येत नाहीये, माझा आवाजच पोहोचत नाही, लगेच आपल्याला राग येतो, लक्षात घ्या. इमोशनल काही कारणं असतात, मानसिक, लक्षात घ्या. लहानपणीचा एकाने आघातांचा साठा आपण ठेवलेला असतो. आत्मविश्वासाचा अभाव, म्हणजे आतून आपण वीक असतो, मग बाहेरून आक्रमक दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो, लक्षात घ्या. दडपलेल्या भावना, सतत नाही म्हणू न शकणं, लक्षात. म्हणजे कुणाला तरी आपल्याला नाही म्हणत, ते नाही म्हणतो, आपण सगळं ऍक्सेप्ट करत बसतो आणि तो अचानक उद्रेक त्याचा होत असतो, लक्षात घ्या. मग या कारणांच्या बरोबर या ठिकाणी रागाचे दुष्परिणाम काय आहेत ते दुष्परिणाम देखील आपण समजून घेऊ. पहिलं या ठिकाणी स्वतःचा लॉस काय होतो बघा, की तुम्हाला हार्ट अटॅकचा जो काय हे आहे धोका जो आहे तो 3 पटीने वाढतो जर तुम्हाला राग जास्त येत असेल तर, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं हाय ब्लड प्रेशर या ठिकाणी वाढत असतं, स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तुमची कमी व्हायला लागते, सारखं आजारी पडण्याची भीती निर्माण होते, लक्षात घ्या. तुमच्या डायजेशन सिस्टम, पचन क्षमतेवर या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, अल्सर सारखे काही आजार या ठिकाणी आपल्याला उद्भवतात, लक्षात घ्या. त्यानंतर डोकेदुखी किंवा निद्रानाश, झोपच लागत नाही, सातत्यानं डोकं दुखत असतं, असे काही प्रकार घडतात, लक्षात घ्या. त्याचा डायरेक्टली रिलेशनशिपवर होणारा परिणाम काय आहे, नातेसंबंधांवर. एक तर या ठिकाणी डायरेक्टली तुमची वर्षानुवर्षाची मैत्री तुटते, लक्षात. कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात, लग्न बऱ्याच वेळेला तुटण्याचं कारण अलीकडच्या काळामध्ये राग अनावर न होणं हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लक्षात घ्या. विश्वास गमवतो आणि वर्षानुवर्षाचं नातं आपलं लगेच बाजूला जातं, लक्षात घ्या. रागिष्ट माणसाने या ठिकाणी कधी नेतृत्व केलेलं तुम्ही बघाल तर ते नेतृत्व या ठिकाणी अडचणीत आणतं. नेतृत्व हे सर्वसमावेशक आणि शांत असणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. इंटरव्ह्यू मध्ये, प्रमोशनच्या वेळेला रागावर तुमचा ताबा फार महत्वाचा असतो. HR मध्ये काम करत असाल तर राग महत्वाचा असतो. कायदेशीर अडचणी, रागातून तुम्ही व्यक्त केलेली कोणतीही कृती सॉरी कुणाला तरी अपशब्द वापरले असतात, सोशल मीडियावर ट्रोलिंग केलेलं असतं, लक्षात, किंवा या ठिकाणी सायबर बुलिंग करता तुम्ही त्याच्यामध्ये, आणि सगळे तुमच्या दृष्टीनं कायदेशीर अडचणी निर्माण करणारे ठरू शकतात, हे लक्षात घ्या. रागाची लक्षणं कशी ओळखायची आणि सावधगिरी कशी बाळगता येईल हे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घे, लक्षात घ्या. जसं वर सांगितलं काय बदल होतात त्याच परत खाली. हृदयाचे ठोके वाढतात, हाताच्या मुठी या ठिकाणी तयार होतात, लक्षात घ्या. श्वास आपला या ठिकाणी थोडासा उथळ होतो, जास्त वेगात आपण श्वास घ्यायला लागतो. कान आणि चेहरा गरम व्हायला लागतो, आवाज वाढतो आपला, लक्षात. आपण एकाच विचारामध्ये अडकतो,
आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा काही अतिराग आला तर दात या ठिकाणी घट्ट बसणं म्हणतात, दातखिळी बसणं किंवा पाय थरथरणं, कारण तुम्हाला राग आला पण व्यक्त नाही करू शकत, तर या पद्धतीच्या शारीरिक या ठिकाणी काही घटना घडत असतात. लक्षात घ्या, हा तुमच्यासाठी एक अलार्म आहे की तुम्हाला आता राग यायला लागलेला आहे, हे लक्षात घ्या. मग नियंत्रण त्यावेळेला कसं मिळवणार, तर त्यासाठी स्टॉप नावाचं एक तंत्र आहे. स्टॉप म्हणजे काय, पहिल्यांदा येस फॉर स्टॉप, दुसरं टी फॉर टेक अ ब्रेक, ओ फॉर ऑब्झर्व आणि पी फॉर प्रोसीड थॉटफुली. परत समजून घ्या आपण. येस फॉर स्टॉप, पहिला काहीही कृती न करता थांबा. त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्या. तो श्वास घेतल्यानंतर या ठिकाणी ऑब्झर्व करा की आता या गोष्टीमध्ये मी काय वागणं गरजेचं आहे, आणि तो विचारपूर्वक कृती करा. तो जो 6 सेकंदाचा वेळ आहे की ज्या वेळेला तुमची लॉजिकल थिंकिंगचं कंट्रोल सुटलेलं आहे, बॉडी कंट्रोल तुमचं सुटलेलं आहे, तेवढा वेळ परत जाऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याला 6 सेकंद पुरेसे. त्यामुळे ही स्टॉप नावाची थेरी मी पुन्हा रिपीट करतो. येस फॉर स्टॉप, टी फॉर टेक अ ब्रेथ, ओ फॉर ऑब्झर्व आणि पी फॉर प्रोसीड थॉटफुली. म्हणजे थांबा, त्यानंतर श्वास घ्या, त्यानंतर या ठिकाणी ऑब्झर्व करा आणि विचारपूर्वक कृती करा. ही गोष्ट रागाच्या वेळेला आठवणार का, अचानक नाही आठवणार. तुम्हाला या ठिकाणी ती हळूहळू प्रॅक्टिस करावी लागेल, सातत्याने, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यामध्ये बदल होणार आहे. यासाठी काही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करावे लागतील, ज्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत, हे लक्षात. त्याच्यामध्ये मग याच्यातला पहिलं जसं स्टॉप टेक्निक सांगितलं, तर दुसरं आहे 6 सेकंड रूल. जे EQ क्लासेस जे करतात, आपले इमोशनल इंटेलिजन्सला रेग्युलर जे अटेंड करत असतील त्यांना काही गोष्टी माहित असतील. लक्षात, रिपीट करू आपण त्याच्यामध्ये. राग आला मनामध्ये 1 2 3 4 5 6 मोजायचं आपल्याला फक्त. लक्षात घ्या, ह्या 6 सेकंदांमध्ये ज्या या ठिकाणी अग्निडाला म्हणून आपण जो काय या ठिकाणी हे बघितला, त्याचा या ठिकाणी जो ऍक्टिव्ह झाला तो शांत होऊन जातो. म्हणजे तुमच्या मनाचं किंवा तुमच्या या ठिकाणी लॉजिकल कंट्रोल जो तुमचा सुटलेला होतो तो पुन्हा या ठिकाणी तुम्हाला रिकव्हर करता येतो. लक्षात घ्या, इमोशनल ब्रेन जो आहे तो ब्रेन या ठिकाणी थोडासा तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे. 6 सेकंदानंतर या ठिकाणी तुमची ही कृती चालू होते. त्यानंतर बॉक्स ब्रिदिंग नावाचा एक प्रकार आहे. बॉक्स ब्रिदिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे बॉक्स ब्रिदिंग? असेल तर फक्त हँड रेज करा. बॉक्स ब्रिदिंग काय प्रकार आहे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा 4 सेकंदासाठी श्वास घ्यायचा, तो होल्ड करायचा 4 सेकंदाने आणि 4 सेकंदाने सोडायचं. पुन्हा 4 सेकंद थांबायचं. लक्षात, पुन्हा प्रोसेस तीच करायची. म्हणजे श्वास घेण्यासाठी 4 सेकंद, होल्ड करायचा 4 सेकंद, तो रिलीज करायचा 4 सेकंद आणि पुन्हा 4 सेकंद थांबायचं. 16 सेकंदाचा एक बॉक्स असे या ठिकाणी 3 वेळा करायचे. लक्षात, मग 4 सेकंद काय, त्याच्यामध्ये कुठली कृती तुम्ही करू शकता. म्हणजे हाताच्या बोटांचा या ठिकाणी मोजण्यासाठी विचार करू शकता. 1 2 3 4 मनातल्या मनात म्हणू शकता. आता हे काय रागाच्या वेळेला अचानक होणार नाही. तुम्ही सवय करा, बॉक्स ब्रिदिंगची सवय करा. आणि राग जरी आला नसला तरी सकाळी एकदा 3 वेळेला आणि संध्याकाळी एकदा 3 वेळेला ही बॉक्स ब्रिदिंगची जर सवय तुम्हाला झाली तर त्याची इम्पॅक्ट तुम्हाला जाणवायला लागतील. म्हणजे तुम्ही हे लेक्चर सिरीज पुढे जात असताना लक्षात येते बघा की आपला श्वासोश्वास हा फार महत्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीनं आपण करत असतो. लक्ष, त्याच्यावर दुर्लक्षच केलं ते नॅचरल होत आहे असं वाटतं आपल्याला. पण त्याच्यावर जर तुम्ही कंट्रोल मिळवू शकलात तर बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डील करणं सोपं जाणार आहे. लक्षात घ्या, हे टेक्निक नेव्हीमध्ये वापरलं जातं. लक्षात घ्या, हे टेक्निक नेव्हीमध्ये वापरलं जातं. तुम्ही थोडंसं बॉक्स ब्रिदिंग विषयी रिसर्च केला तर अजून काही गोष्टी तुम्हाला समजतील. सगळ्यात महत्वाचं, आला राग चांगल्या अशा ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी आहात तर एक 5 मिनिटं तिथून लांब जा. लक्षात, थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्यायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी 10 मिनिटांनी परत बोलतो असं सांगा. कारण तुम्ही जर काही बिझनेस मीटिंग मध्ये असाल, लक्षात, काही ठिकाणी अशा ठिकाणी असाल की जिथे तुम्हाला थोडंसं लॉस प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे तुमचं, तर त्यांना फक्त एक म्हणू शकता मी 10 मिनिटात आलो. मग तिथून तुम्ही बाजूला जा, चेहऱ्यावर पाणी मारा शांतपणे. त्याचा फायदा मी सांगतोय पुढच्या वेळेला. लक्षात घ्या, आणि पुन्हा 10 मिनिटांनी चालत झाल्यानंतर बाजून तिथून काय होतं त्याचं हे आपण नंतर बघणार आहोत. लक्षात घ्या, त्यानंतर काउंट बॅकवर्ड म्हणजे 100 पासून आपण 3चा गॅप टाकून 100 97 94 91 अशा पद्धतीने या ठिकाणी मागं गॅप टाकून म्हणतात. याने काय होतं हे लक्षात घ्या की मेंदूला ते काम लागतं की 100 नंतर 97 97 नंतर 94 94 नंतर 91 91 नंतर काय असं 3च्या गॅपनं मागे यायचं आहे. असं थोडंसं लॉजिकल ब्रेन आपला त्या ठिकाणी कामाला लागतो. इकडची बाजू आपोआप या ठिकाणी बाजूला पडते, मागं पडते. लॉजिकली या ठिकाणी काम करायला मेंदू सुरुवात होतो. लक्षात, थंड पाण्यानं काय होतं लक्षात घ्या. थंड पाण्याने या ठिकाणी तुमच्या ज्या हार्टबीट वाढलेल्या आहेत त्या थोडंसं कमी व्हायला मदत
होत असते. त्यामुळे थंड पाण्याने चेहरा धुण्याचं या ठिकाणी एक तंत्र त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फिजिकल रिलीज काय करता येईल आपल्याला, की मुठी घट्ट करायच्या सोडून द्यायच्या, घट्ट करायच्या सोडून द्यायच्या. ही ज्यावेळेला आवड करतो आपण या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा तुम्ही काही चित्रपटांमध्ये बघितलंय बघा, ते काही याचे बॉल असतात, सॉफ्ट बॉल असतात हातामध्ये घेऊन या ठिकाणी लोक काम करत असतात असं दाखवलेलं आहे. मुन्नाबाई MBBS मध्ये कॅरेक्टर आहे बघा, तो राग आलाय का हसत असतो जास्त असं दाखवलेलं आहे. या लक्षात म्हणजे त्याला राग आल्यानंतर या ठिकाणी व्यक्त करायचं नाही, तर ती टेक्निक काय तुम्ही ट्राय करून बघा, तसं तुम्हाला जमेल का, नाही जमणार आहे आपल्याला लक्षात घ्या. ब्राय प्रॅक्टिस म्हणजे त्याला प्रचंड राग येतोय समोरच्या आणि तो हसतोय. लक्षात, हे ऍक्टिंग देखील करणं इतकं सोपं नाही, पण या पद्धतीचं आपण करू शकतो. खांद्याची हालचाल थोडीशी वरखाली आपल्याकडे होते लक्षात घ्या. शारीरिक ताण मोकळा करणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या. कारण त्या रिॲक्शन सगळीकडे असतात, मानसिक झालेल्या असतात या ठिकाणी, फिजिकल देखील झालेल्या असतात, त्या कंट्रोल करता यायला पाहिजेत. स्वतःशी थोडंसं बोला. लक्षात, त्याने मुद्दामच केलं हे म्हणण्यापेक्षा त्याने का केलं असेल, त्याच्या काहीतरी अडचणी असतील का, काही त्यांचा नेमका प्रॉब्लेम असेल, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यातून तुमचा 50% रिलीज होणार आहे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला अशा वेळेला तुमचा सेन्स ऑफ ह्युमर कामाला येतो. लक्षात, प्रासंगिक चांगले विनोद करता आले पाहिजेत, पण समोरच्याला ते जास्त म्हणजे आता एक लक्षात घ्या, समोरच्यानं काही वेळा ठरवलेलंच असलं की तो तुमचा विनोद केला तरी देखील त्याला या ठिकाणी निगेटिव्ह घेऊ शकतो. लक्षात, त्याच्या बाबतीतनं मी एवढा सिरियस आहे आणि तुम्ही माझी चेष्टा करताय हे करताय, असल्याही काही गोष्टी घडू शकतात, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला थोडंसं या ठिकाणी याच्यावर पॉझिटिव्हली विचार करणं, तिथं थोडंसं या ठिकाणी तुमचा सेन्स ऑफ ह्युमर वापरून ते ट्रेस रिलीज करण्याचा प्रयत्न करणं हे होऊ शकतं. लक्षात घ्या. यामुळे काय होतं की थोडंसं पॉझिटिव्ह डोपामाइन या ठिकाणी रिलीज होतं आणि थोडंसं शांत आपण होऊ शकतो. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला थोडंसं डोळं बंद करून व्हिज्युअलायझेशन म्हणजे शांत ठिकाणी बसलोय का शांत आहोत हे व्हिज्युअलाइज देखील करता यायला पाहिजे. आवडती जागा निवडा अशा वेळेला. तिथं जास्त राग आला असला तर मग खिडकीतून बाहेर कोणाला झाडाकडे बघत बसायला आवडतं, कोणाला या ठिकाणी पुस्तक घेऊन नुसतंच पानं पलटायला आवडतं, डोळे मिटून शांत बसायला आवडतं. प्रत्येकाची वेगळी वेगळी हे असू शकते, पण ही देखील एक महत्वाची बाब आहे. लक्षात घ्या. 30 सेकंदामध्ये तुमचा रक्तदाब कमी व्हायला पाहिजे. हे सगळ्यात ज्या कृती आहेत ह्या कृती लक्षात घ्या, काय होत आहेत त्या, हे रिलेशन काय एकमेकांचं हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता हे सगळं ऐकलं ठीक आहे, पण हे अचानक बदलणार नाहीये. मग यासाठी आपल्याला काही लाईफस्टाईल मध्ये बदल लॉंग टर्म करावे लागतील. ते कोणते हे आपल्याला बघायचं. पहिलं मी सातत्याने तुम्हाला सांगत आलेलं आहे की 7 ते 8 तास झोप गरजेनुसार हे लक्षात, ही व्यवस्थित झोप कंप्लीट करा. झोप जितकी कंप्लीट होईल तसं तुमचं या ठिकाणी इमोशनल ब्रेनवरचं कंट्रोल या ठिकाणी चांगलं राहणार आहे. लक्षात, त्याच्यामध्ये रोजचा एक 30 मिनिटाचा कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, मग ते चाललं असलं तरी चालेल. लक्षात, म्हणजे एक इमोशनल, दुसरं फिजिकल, म्हणजे शरीरावर देखील या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने हा ट्रेस रिलीज करण्यासाठी आपल्याला काम कमी करायचं. मग वॉकिंग, जॉगिंग, योगा, स्पोर्ट जे काय असेल त्याच्यामध्ये 20 मिनिटाचं ध्यान किंवा प्राणायाम हे तुम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे. लक्षात, टेक्निक शिकाव्या लागतील, हे अचानक होणार नाहीये. मग त्यात अनुलोम विलोम सारखं या ठिकाणी विशेष काही उपयोग आपण करू शकतो. हे काही टेक्निक वापरता येतील. आहारामधलं साखर, कॅफेन आणि फास्ट फूड हे जितकं कमी कराल तितका राग तुमचा कमी होणार आहे. लक्षात घ्या. चटकन राग येणाऱ्यामध्ये ही कारणं महत्वाची आहेत, हे लक्षात घ्या. फळं असतील, भाज्या असतील किंवा पाणी असतील जास्तीत जास्त वापर, ते तुमचा राग कमी करायला मदत करणार आहे. लक्षात घ्या. रोज थोडंसं लिहायला सुरुवात करा, का की मला राग कशामुळे आला, त्यात माझा दोष किती होता, हे मला कंट्रोल करता येण्यासारखं आहे का. तुम्हाला पॅटर्न दिसेल आणि या पॅटर्न मध्ये तुम्हाला असं दिसेल की विशिष्ट एक व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या कृतीमुळे मला जास्त राग येतो, हे लक्षात घ्या. तर थोडंसं आता मग पळून जायचं लक्षात, त्या व्यक्तीशी डील करून आपण आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये प्रयत्न करा, शक्य असतं, पण काही लोकांची मानसिकताच अशी घडलेली असते की ते बदलत नाहीत, ते पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्या लेवलला आणतात, हे लक्षात घ्या. म्हणजे एक वाक्य युट्यूबला तुम्ही इकडे तिकडे बघितलं असेल, तुमच्यापेक्षा खालच्या लेवलचं थिंकिंग असणाऱ्या लोकांच्या मध्ये त्यांच्यावर भांडण्याचा प्रयत्न करू नका. विचार म्हणतोय, लक्षात घ्या. दर्जा कुठला, वैचारिक दर्जा ज्यांचा तुमच्यापेक्षा खालचा आहे त्यांच्याशी भांडण्याचा प्रयत्न काय करू नका. लक्षात घ्या. ते पहिलं काम काय करतं की तुम्हाला त्यांच्या लेवलला घेऊन येतं आणि त्यांच्या लेवलला तो मास्टर आहे. लक्षात घ्या. त्यांच्या लेवलला भांडण्यामध्ये तो मास्टर आहे आणि तिथं तुमचा 100% लॉस होणार आहे. 100% तुम्हाला काही ना काहीतरी डॅमेज होणार आहेत, हे प्रॅक्टिकली समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात. त्यामुळे तो पॅटर्न आयडेंटिफाय करा. लिहा, आज कशामुळे राग आला, आज कशामुळे राग आला, आज कशामुळे राग आला. मग काही लोकांची सवय असते, काही लोकांची
सवय असते. अस्वस्थता व्हायला लागते, बाबा काही डिस्टर्ब नाही केलं समोरच्याला तर मला अस्वस्थ होतं. त्या लोकांना आयडेंटिफाय करा, लक्षात घ्या. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, इथून पळून जायचं. त्यांच्या सानिध्यामध्ये जास्त काळ जर तुम्ही राहाल तर तुम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रॉब्लेमला फेस कराल, लक्षात घ्या. हे जमायला पाहिजे. आता काही नातेसंबंध असे असतात ज्यातून तुम्ही बाहेर नाही पडू शकत, लक्षात. तर ते तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने मॅनेज करता देखील यायला पाहिजे. प्रॅक्टिकल थिंग काही लक्षात यायला पाहिजेत, लक्षात घ्या. त्यानंतर बाउंड्रीज सेट करा. सगळ्यांनाच हो म्हटलं पाहिजे काही गरजेचं नाही. काही ठिकाणी काही कामं, काही जबाबदाऱ्या मला नाही म्हणता आल्या पाहिजेत, हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. नाही म्हणण्यामुळे त्यातली विनम्रता पण पाहिजे. नाही म्हणत असतात, लक्षात घ्या. नाही म्हणत असता माझ्याकडे थोडंसं वर्कलोड जास्त आहे किंवा मला हे पॉसिबल नाही, माझ्या काही अडचणी आहेत, हे सांगायचा प्रयत्न करा. ऐकलं समोरच्याने, ठीक नसेल तर मग त्याला त्याच्या मार्गानं जाऊ द्या. काउन्सिलिंग, जर तुम्हाला वाटलं सेल्फ मध्ये आपण हे कंट्रोल नाही करू शकत आहे तर थोडंसं काउन्सिलिंग गरजेचं आहे, लक्षात. त्याच्या पद्धतीत एखाद्या व्यक्तीला तुम्ही ज्या वेळेला म्हणताय अरे मी याला समजून सांगितलं तर कदाचित याच्यामध्ये फरक पडेल आणि तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करता आणि त्याला समजून सांगण्याच्या नादामध्ये तुम्हाला राग येतोय, हे लक्षात. तर हा प्रयत्न किती वेळा करा? हा प्रयत्न तोपर्यंतच करा जोपर्यंत तुमचा लॉस मेजर होत नाही तोपर्यंत. पण तुम्हाला असं लक्षात येते की तुम्ही तुमचं बॉडी कंट्रोल या ठिकाणी हरवताय, तुमचं संतुलन बिघडतंय आणि समोरची व्यक्ती वारंवार तसे करत असेल तर डायरेक्टली तुम्ही बायपास करायला शिका, हे लक्षात घ्या. हे नाही होत आहे, तुम्ही जगाला बदलू नाही शकत, हे लक्षात घ्या. सगळ्यांनाच बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करण्याची गरज नाही आहे. एक सहानुभूती, एक आपलेपणा, एक आपुलकी म्हणून एक ठराविक लेवलपर्यंत आपण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला हे ठरवायचं आहे की याच्यामध्ये आता नो चेंज कॅटेगरीमध्ये व्यक्ती गेली की तुम्हाला ती बायपास करावी लागेल, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी काउन्सिलिंगचा एक महत्वाचा भाग आहे, तो आपण या ठिकाणी थोडंसं नियंत्रण मिळवण्यासाठी सोडूया. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अँगर ट्रिगर मॅप तयार करायचं. कोणकोणत्या गोष्टीमध्ये, कोणत्या व्यक्तीमुळे मला अँगर येतो, कोणत्या प्रसंगामुळे राग येतो, कोणत्या वेळी राग येतो, तो टाळायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही स्पष्ट प्रेमानं काही लोकांना सांगा, बाबा ह्या वेळेत माझं महत्वाचं काम आहे, तुझ्याशी जे काही बोलायचं ते आपण नंतर बोलूया, आता मला थोडंसं वेळ दे त्याच्याबद्दल. कारण तुम्हाला तुमच्या काही फोकस असणाऱ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुम्हाला हे माहीत असणं, तुमचा रागाचा पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला प्रसंग, घटना, वेळ आणि व्यक्ती, कुणामुळं राग येतो, कोणत्या घटनेमुळे राग येतो, कोणत्या वेळी राग येतो, कोणत्या घटनांचा राग मला येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॅटर्न माहीत असल्या पाहिजेत आणि ते तुम्हाला अवॉइड करता आलं पाहिजे, ते तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्यावर तिथनं हे गरजेचं आहे. मग आपली प्रदीर्घ असणारी अशी परंपरा, IKS नावाचा विषय जो परत आणला, काय कारण आहे त्याचं? इंडियन नॉलेज सिस्टमहून येत असताना तर तुम्हाला भारतीय ज्ञान परंपरेमधला रागावर कंट्रोल करण्याचे काही या ठिकाणी गोष्टी त्या समजतील आणि तुम्ही इझिली करू शकाल असं या ठिकाणी थोडं अपेक्षित आहे. हे मी सगळं सांगत असताना मी सांगितलं नेव्हीमध्ये टेक्निक वापरलं जातं, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू स्कूलमधनं हे सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा महत्वाचं लक्षात घ्या की भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आढळतं की क्रोधामुळे मोह, मोहामुळे स्मृतिभ्रंश, लक्षात, स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिभ्रंश आणि बुद्धिनाशामुळे माणसाचा सर्वनाश. म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं काय की पहिल्यांदा इमोशनल कंट्रोल, त्यानंतर लॉजिक कंट्रोल, त्याच्यानंतर बॉडी कंट्रोल आणि त्याच्यानंतर मग ते नाही झालं तर सर्वदोष, हे तुम्हाला गीतेत देखील सांगितलेलं बघायला मिळतं. जरुरी नाही की पाश्चात्य संस्कृती आता आपल्याला त्यातनं समजून घ्यायला पाहिजे. गौतम बुद्धांनी काय सांगितलं, रागावर नियंत्रण म्हणजे काय, स्वतः या ठिकाणी विष प्यायचं आणि समोरचा मरण्याची वाट बघायचं. राग जास्त जर नियंत्रण नसलं तर, त्यामुळे दुसऱ्यावर राग ठेवणं म्हणजे काय की स्वतः विष प्यायचं आणि समोरचा राग तुम्ही करताय, समोरच्याला डॅमेज होणं तुम्हालाच होणार आहे, लक्षात द्या. संत तुकाराम म्हणतात, क्रोध न लाभे काही, क्रोधे होय आहे हानी. म्हणजे काय, जेवढा राग येईल त्यावेळेला तुम्हाला मिळणार काहीच नाही, सातत्यानं तुम्हाला हानी होणार आहे. छत्रपती शिवरायांची कृती लक्षात घ्या, त्यांच्या कृतीनं त्यांनी प्रत्येक वेळा समोरच्याला या ठिकाणी राग येऊ दिला पण स्वतः शांत राहिले आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांना अपेक्षित असणारे रिझल्ट या ठिकाणी मिळवलेले आहेत. गनिमी कावा हा त्यातला एक भाग आहे, लक्षात घ्या. तुम्ही बाजीप्रभू चित्रपट जर बघितला असेल आणि त्या चित्रपटामध्ये तो एकटाच या ठिकाणी उभं राहिलेला असतो आणि समोरनं या ठिकाणी ज्या वेळेला ती सेना येते आणि तो म्हणतो अकेले खडे हो, मारे जाओगे हट जाओ, त्यानंतर त्याची जी रिॲक्शन आहे ते रिॲक्शन तुम्ही प्रयत्न करून बघावं. एवढं प्रचंड टेन्शन आहे, लक्षात, एकटा उभं राहिलं, सैनिक पुढे मारणार आहेत आणि तो जो त्या पद्धतीने त्यांनी जी रिॲक्शन दिलेली आहे तो किती मोठा कंट्रोल असेल हे लक्षात घ्या. म्हणजे त्याला जुमानलंच नाही त्याने समोरच्याला, त्याच्यामध्ये त्याचा राग किती आला असेल समोरच्या, हे या ठिकाणी थोडंसं बाय प्रॅक्टिस जमायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेत कमी मार्क आले पण राग करून उपयोगाचं नाही.
पॅटर्न बदलणं गरजेचं आहे लक्षात घ्या, अभ्यासाचा. पालकांचा राग आला, शिक्षकांचा राग आला, उलट बोलून चालणार आहे का? नाही. तर तुम्हाला या ठिकाणी थोडं थांबा, शांतपणे तुम्हाला बाजू, जिथं राग व्यक्त करणं शक्य नाही किंवा व्यक्त करणं शक्य जरी असलं, दोन्हीकडे तुम्हाला स्वतःची मांडण्याची पद्धत बदलावी लागणार आहे लक्षात घ्या. मित्रांसोबत भांडण झालं, त्याला ब्लॉक करायचं, ग्रुपमधनं काढून टाकायचं. थांबा थोडंसं, आजच्या ऐवजी 24 तासानंतर बोला. सांगू द्या आपण या विषयावर नंतर बोलू. आपण या विषयावर नंतर बोलू मध्ये बरेचसेच होणारे लॉस तुमचे टाळता येतील. आता यात काही महाभाग असे असतात, नाही मला आत्ताच बोलायचं आहे आणि मग तो लॉस व्हायचा तसं होतं, आत्ताच बोलायचं आहे, त्याला तोडलं कायमचं तरी चालेल लक्षात. या लक्षात, कारण तो तुम्हाला डॅमेज करतोय. वेळ दिला, त्याला दिलेल्या वेळामध्ये त्यांनी समजून घेतलं, थोडा वेळ दिला तर ठीक आहे. आत्ताच बोलायचं तुम्हाला डॅमेज करणारी, डिस्टर्ब करणारी व्यक्ती आहे, त्याला जास्त काळ तुमच्यासोबत ठेवू नका, कारण त्याच्यात बदल होणं शक्यच नाही. त्याचा तो एक माइंडसेट आहे. लक्षात, तो तुम्हाला सातत्याने डिस्टर्ब करायचा, तुम्हाला तुमचा अँगर पॅटर्न कळाला की तुम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. ब्रेकअप किंवा नाकारल्यामुळे या ठिकाणी सोशल मीडियावर बदनामी करायचं वगैरे असलं काही करू नका. रडायला आलं तर रडून घ्या, बोला, पुढे जा. न आवडलेले रस्ते या ठिकाणी पुढे चांगलं वळण घेतात, म्हणजे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डायव्हर्ट होता यायला पाहिजे. यासारखा राग आला म्हणून ऑनलाईन गेमिंग किंवा सोशल मीडियावर राग व्यक्त करू नका, हे लक्षात घ्या. अपशब्द, ट्रोल, धमक्या जर आल्या तर त्याला रिॲक्ट व्हायचं काम करू नका. लॉग आउट करा, 1 तासभर ब्रेक घ्या, पुन्हा त्या सोशल मीडियाच्या पेजवर जायचं का नाही जायचं याचा विचार करा. काही फरक पडत नाही लक्षात. सोशल मीडियामध्ये रिअल वर्ल्ड नाही हे समजून घ्या. त्याच्यामध्ये पालकांशी ज्यावेळेला बोलत असाल ना त्यावेळेला उलट बोलायचं नाही हे ठरवा, कारण पालकांना ते आवडत नाही. तिथे इगो क्रायसिस होतात आणि तिथे तुमचा लॉस जास्त होतो. लक्षात, ते तुम्हाला टाळतं. म्हणजे राग आला म्हणून मग घरातनं गेलो बाहेर. बरीचशी मुलं मी बघतोय की वडिलांच्या बरोबर 2 वर्ष झालं बोलत नाही, आई बरोबर 5 वर्ष झालं बोलत नाही. अरे काय प्रकार आहे हा? हा कुठला राग आहे तुमचा? लक्षात घ्या, हा राग अत्यंत वाईट आहे. आपल्याला तो या ठिकाणी सोडता यायला पाहिजे लक्षात घ्या. शिक्षणामध्ये रागात, अरे आपला वेळ संपलेला आहे, बरेच काही मला टॉपिक कव्हर करायचे होते, तर पुन्हा कधीतरी आपण या ठिकाणी बोलूया. तर राग, आजचा टास्क एक आहे, तुमच्या रागाचा पॅटर्न आयडेंटिफाय करा. व्यक्ती, प्रसंग, वेळ, लक्षात, घटना ह्या तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करायच्या आहेत. त्यासाठी थोडंसं मेहनत आपण करा. तर आजच्या दिवशी आपण या ठिकाणी इथेच थांबूया. पुन्हा आपण या ठिकाणी उद्या नवीन विषयासहित भेटू. धन्यवाद.